नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव निलेश पाटील. मी युनायटेड जेनेटिक्स कंपनीमध्ये काम करतो. आपण आज पिंपळगाव डुकरा या गावात आलेलो आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये. तर आपले प्रगतिशील शेतकरी संदीप भाऊ वागचौर, त्यांनी आपला मधू नावाचा जो स्वीटकॉर्न आहे, म्हणजे गोड मका आहे, त्याची लागवड केली होती. तर आज जवळपास 90 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता की मका कसा आहे. मक्याला शेवटपर्यंत टोकं आहेत, त्या टोकापर्यंत दाणे आहेत. कलरही चांगला आहे आणि वजनही चांगलं आहे त्या मक्याचं. तर आपण संदीप भाऊंकडनं थोडं जाणून घेऊया की यांना मक्यात काय वेगळं वाटलं इतर मक्यामध्ये आणि आपल्या मक्यामध्ये. बाकीच्या मकामध्ये म्हणजे आमच्या प्लॉटमध्ये 2 प्रकारचं बियाणं आम्ही लागवड केलं आहे. हे जे आम्ही मधूचं केलं आहे याचं कणीस पण वजनाला पण चांगलं आहे आणि ताट पण चांगलं आहे. बाकीचं जे आहे 90 दिवसात कलर पण चांगला आहे. बाकीचं जे लावलं आहे आम्ही ते जे बियाणं आहे त्याचं 90 दिवसात कणीस उकललं आहे. हे जे आहे हे उकललं नाही. अच्छा अच्छा. हां, कलर वगैरे कसं? कलर वगैरे एकदम व्यवस्थित. अच्छा. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकतो हे बियाणं यूज करावं असं. पुढच्या सीझनमध्ये तुम्ही लावा मग. ठीक आहे. आता आम्ही पण लावणार आहे परत. ओके. धन्यवाद संदीप भाऊ. धन्यवाद.